आज सकाळी लवकरच उठले होते. एक रात जायचं होतं बाहेर. तुम्हाला या कार्डावरून कळालंच असेल की आज कुठं बाहेर जायचं आहे ते. मग सकाळी उठून लवकर श्लोक चप्पनचा डबा असा रेडी केला आणि श्लोकला पण खाऊ पिऊ घालून आंघोळ वगैरे घालून त्याला पण तयार केलं. तर आज जायचं होतं आम्हाला श्लोकला इंजेक्शन द्यायला. तर श्लोक 9 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. तर श्लोकचं आज इंजेक्शन होतं. सकाळी आम्ही घरातून लवकरच निघालो होतो कारण गर्दी वगैरे खूप होते नंतरून, त्याच्यामुळे थांबायला लागतं नंबर वाईज. मग नंतर आम्ही गेलो पहिलो आणि मग श्लोकचं कार्ड वगैरे दिलं. तिथं श्लोकची नाव नोंदणी करायची होती कारण पहिलं श्लोकचं वेगळं नाव टाकलं होतं. मग श्लोकचं नाव चेंज करायचं होतं त्याच्यात. मग श्लोकचं नाव चेंज वगैरे करून घेतलं आणि मग बघू शकता श्लोक आता शांत होता, मस्त खेळत होता. पण आज श्लोकचे 3 इंजेक्शन होते, 2 हातामध्ये होते आणि 1 मांडीत होता. आता श्लोक काय माहिती कसं किती रडतोय तो. आणि मग आज त्याला कळत आहे ना आता, त्याच्यामुळे भीतीच वाटत होती आता किती रडणार आहे तो. आणि त्याच्यानंतर गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही आणि नंबर पण खूप होते, लहान लहान बाळं पण खूप होते. नंतर डॉक्टर पण अजून आले नव्हते, त्याच्यामुळे बसायला लागलं होतं थोड्या वेळ. नंतर फायनली डॉक्टर आले, त्याच्यानंतर आमचा नंबर आला आणि श्लोकला आतमध्ये घेऊन गेलं होतं. पहिला त्याला पोलिओ पाजला. तर श्लोक बघत होता मम्मा नक्की काय करतात ते सगळी लोक जण. मग श्लोकला पहिला हातात इंजेक्शन दिला तर एवढं त्याला नाही त्रास झाला, पण जेव्हा त्याला मांडीत इंजेक्शन दिला त्याला खूप त्रास झाला, तो खूप रडला. मग घरी यायच्या टायमाला त्यांनी गोळी दिली होती ताप येऊ नये म्हणून, त्याला मग गोळी दिली दुधामध्ये विरघळून. तो आवडली नव्हती, खूप कडू गोळी होते. मग त्याला गोळी वगैरे पाजून झोपी लावला. असं होता दिवस. त्याला मग आता